साधक हो. व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृदानगम्यं वंदे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. आज आपण पुढचा भाग पाहणार आहोत आणि वैशिष्ट्य काय ते पाहणार आहे. ओम त्वां धूतम् अस्ते अमृतं युगे युगे अव्यवहानं अव्यवाहं दजरे पायुज्यं देवसा समर्थास जाग्रव्यं विस्पती नमसा मे शेजिरे. हे अग्निनारायणा, देव मानव या दोघांनीही तुझे दूत म्हणून नियुक्ती केली आहे. तू अविनाशी आहेस, अमृत धारण करणार आहेस, सदैव अविवाहक स्मरण भरण पोषण करणाऱ्या पूजनीय सदैव जागृत तेज शिव प्रजापालक अशा तुझी आम्ही विनम्र सेवा करीत आहोत. त्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की अग्निसेवा काय करायची, अग्निसेवा वायुसेवा सगळ्या देवांची सेवा, पण अग्निसेवा काय करायची. तर अग्निनारायणाचं नाव वैश्वानर आहे. तो अग्निनारायण आपल्या हृदयामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी आहे. आणि जेव्हा आपण यज्ञ करतो, जेव्हा होम हवन करतो, तेव्हा यज्ञातला वैश्वानर अग्नी आणि आपल्या शरीरातला वैश्वानर अग्नी दोन्ही जेव्हा संतृप्त होतील, तेव्हा अग्नी दिलेले होम हवन जे आहे ते सगळे घटक आपल्या शरीरात आणि देवलोक जातात. कारण कुठली गोष्ट समपातळीत राहते हा सिद्धांत आहे. आता काय केलं, 2 डबे घेतले, एक डबा 2 डबे 5-5 फुटाचे, एक डबा पूर्ण पाण्याने भरला, एक डबा कोरडा ठेवला, मध्ये नळी जोडलेली आहे. मग हा सोमरस जो आहे तो काय लोक पेले, देवलोक पेले, पण मानवा दिलाच नाही. त्यामुळं मानव कोरडे ठणठणी राहिले. कारण पाण्यात डबा आहे, त्या डब्यातलं पाणी इकडे सोडच नाही.
मग आता काय करायचं, मधलं बटणं काढून घ्यायचं. मग पाणी 5 फुटाचं पाणी 2.5 फुटापर्यंत दोन्ही डब्यात सारखं स्थिर झालं. त्याप्रमाणे देवांना ज्या सोमरस दिला जातो, तो सोमरस मानवाला दिल्यानंतर देव आणि मानव या दोघांची अवस्था समतोल होती. आणि मग मानव आणि देव यांच्यामधलं संभाषण, देवाणघेवाण, ज्ञान, तत्वज्ञान, रिद्धी सिद्धी, ऐश्वर हे सगळं समान मिळायला सुरुवात होते. तसं ते प्राप्त होत नाही. आता आपण हे पाणी त्याचं उदाहरण घेतल्याचं का, तसंच हा जो वैश्वान नावाचा अग्नी आहे तो आपल्या शरीरामध्ये आहे आणि तो अग्नी आपल्याला यज्ञातून मिळवायचा आहे. तेव्हा पिंपळ, वड, औदुंबर, नंतर खैर, आंबा, रुई, पळस अशा 7 समिधा आणून ते यज्ञ सोडतात. आणि ते यज्ञातून सोडल्यानंतर औदुंबरचं जे याच्यामध्ये हे ठेवलेलं आहे, समिधा ठेवली, तर त्यातून वैश्वानर नावाचा अग्नी प्रगट होतो यज्ञामधून. त्या समिधामधून वैश्वानर मंगलमय अग्नी प्रगट होतो. आणि तो अग्नी प्रगट झाला की जे हवन दिलेलं आहे त्या हवनात म्हणजे प्रकाश होतो. आणि मग त्या प्रकाशाच्या पुढे वाफ होती, हवा होती. आणि मग ती हवा जे प्राणी आहेत 84 लक्ष येऊनीचे, तेवढ्या झाडं झुडपं पशूंच्या शरीरात शिरतो. झाडं पानाने प्राणवायू घेऊन अन्न तयार करतात. तो यज्ञातून निघाला जो हवा आहे, यज्ञ हवा अग्नी वैश्वानर, तो मानव देव सगळ्यांना समान मिळतो. मग ज्याला जसं पाहिजे तसं त्या वैश्वाग्नीचं शक्तीचा परिणाम होतो. मानव शरीरात उतरल्यानंतर मानवाला दैवी शक्ती, ईश्वर, ऐश्वर्य, संपत्ती, ज्ञान, पांडित्य, मनातले सगळे प्रश्न, पीक, धान्य सगळं प्राप्त होतं. आणि देवांना सुद्धा ऐश्वर्य शक्ती प्राप्त होते. झाडांना ऐश्वर्य प्राप्त शक्ती तयार होते. आता यज्ञ केल्यानंतर हा आपला भरपूर अन्नधान्य देतो, की अगदी विसंगत वाक्य वाटतं, पण हे सुसंगत आहे. कारण का की प्रत्येक झाडाला जीव आहे हे वेदाने सिद्धांत आधीच मानलेला आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी परमेश्वर आहे. तर हा जो अग्नी आहे, यज्ञ नारायण आहे, तो आपण समजा होम हवन करतो, मंत्र म्हणतो, स्वाहा दत्तमिदम म्हणतो. पण त्यावेळेस पीक पाण्यावर त्याचा काय परिणाम होतो. तर 2 शेतकरी होते, ते मला म्हणले, महाराज दरवर्षी आमच्या ज्वारी होतो, काय तो मावा पडतो, पीक येत नाही, नष्ट होते. मी त्यांना हो मावून करा, तुमचा फायदा होईल. एक जणाने तेव्हा यज्ञच बांधला वावरात आणि दररोज होम हवनाचे साहित्य त्यात सोडायचा तुपासहित आणि गायत्री मंत्र जपायचा. दुसरा होता, त्याने सांगितलं, काय येडे याला आखला पत्ता, त्या यज्ञाने कुठे काय होणार आहे का. हे यज्ञ करतो येण्यासारखा माणूस वावरा, त्याला काय पीक येणार नाही का. येणार आहे, मूर्ख आहे माणूस, याचा काय उपयोग नाही. परंतु जेव्हा यज्ञातून वैश्वानर नावाचा अग्नी प्रगट झाला, मंगलमय अग्नी प्रगट झाला, तो सगळ्या शेतात पसरला. आणि जी ज्वारी होती त्या सगळ्या ज्वारीने हा वैश्वानर अग्नी आपल्या शरीरात खेचून घेतला ताटामध्ये.
चिपळ्यात खेचून घेतला आणि वर त्याला अशी भरपूर दाणे ज्वारी कणसं आली आणि कुठेही मावा पडला नाही. कारण का तर प्रतिकार शक्ती झाडामुळं प्रतिकार शक्ती ज्वारीमध्ये आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जो चिकट पदार्थ तुपाचा होता त्याचा एक थर हवेत पसरला आणि तिथं जो मावा पडणार होता तो वायूने चिकटून तो निघून गेला. म्हणजे त्या शेतावर काही मावा पडणार, रोग पडला नाही. दुसरा शेतकरी इथून जवळजवळ 200-400 फुटावर त्याचं शेत होतं आणि त्या शेतामध्ये सगळा मावा पडला, जवळ एक दाणा भरला नाही. मग ते काय सैन्य आमच्याकडे आले, म्हणजे महाराज म्हणलं काय अहो याच्या शेतात लय दाणा आला म्हणे, आमचं काहीच नाही. मग कसं काय झालं बघा. ते म्हणला यांनी होम हवन केलं, तुम्ही मला मी काय नाही केलं, पाणी दिलं सारखंच. 2, 10, 5, 6 पाणी जावले त्याने दिली, 5, 6 मी दिली. पण हे आमचे ताटं चांगले त्याच्यापेक्षा असून सुद्धा मावा पलटायचं कारण का तर झाडाने जी भावना दैवी शक्ती आहे छंद आणि स्वराची ती त्या ज्वारीमध्ये उमटलीच नाही. आणि ती उमटण्याकरता होम हवनाशिवाय छंद आणि स्वर पिकावर उमटत नाहीत. अशा दृष्टीने त्या होम हवन शेतीत केल्यानंतर त्या भरपूर पीक आलं. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये होम हवन करायचे. बी पेरायचे ब्राह्मण ते मंत्रून घ्यायचे, मग पेरायचे. पीक आल्यानंतर पुन्हा ब्राह्मण बोलवून त्याची अन्न यज्ञाची पूजा करायची आणि शेतामध्ये होम हवन करायचे. असे 10-20 शेतकरी मिळून चालायचा कारभार. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आता जे विज्ञान आहे ते काय करतं, एका बाजूने ज्वारी पेरतं, दुसऱ्या बाजूने ज्वारी नर ज्वारी माझी ज्वारी पेर. ह्याचा फुलावरा त्या काणसावर जातो आणि त्या काणसावर तो फुलावरा गेला की ज्वारीच्या पिकामध्ये सुधारणा होते. हे अलीकडचं तंत्र. पूर्वीच्या काळामध्ये पुरुष तत्व आणि स्त्री तत्वाची ज्वारी असायची. पण जेव्हा होम हवन चालायचं त्यावेळेला वायस्वर नावाचा अग्नी आणि हवेमध्ये स्निग्ध पदार्थाचा थर असा ज्वारी बाजूने पसरायचा. त्यावेळेला त्याची फुलपाखरं असायची. ती फुलपाखरं त्या ज्वारीवर बसली तर ते चिकटपणा त्या ज्वारीला असायचा. ते कण चिकटायचे, त्या ज्वारीवर बसायचे. हे कण चिकटायचे, या ज्वारीवर बसायचे. अशा दृष्टीने मग ज्वारीचं पीक पूर्वीचे सिद्धांत येतो. म्हणजे पूर्वीचा जो विज्ञान तत्वज्ञान ज्वारीच्या पिकात होते अग्निनारायणचं, तेच तत्वज्ञान विज्ञान वापरत, पण विज्ञान होम करीत नाही, खत पाणी घालतं. त्यामुळं हायब्रिड ज्वारी तयार झाली की 7 पेढ्याचं 7 वेळा पीक देते. पहिलं पीक किती कसं काय बाबा, अहो म्हणे आम्ही हायब्रिड पेरली, मग आम्ही आता होम करतोय, तुम्ही पाणीच देतो म्हणे, आम्ही खत टाकतो, बाकीचं विज्ञान मान्य करतो, आम्ही तुम्हाला तुमचं ऐकत नाही. आम्हाला काय नाही, नवीन नवीन तंत्र विकसित केलं हो. बरं ठीक आहे, करा. सत्य घटना आहे. गावरान ज्वारी असताना त्याने होम हवन सुरू केलं. कणसार दाणे यायला लागले, ज्वारीत होम हवन पसरलं. यज्ञाचा धूर हवा पसरली आणि त्याला जवळजवळ 100 पोती ज्वारी झाली. हायब्रिडवाल्याला पण 100 पोतीच झाली. बघा म्हणे आहे का नाही विज्ञानाचं बरोबर. म्हणलं खरे राव. आता पुढच्या वर्षी परत प्यारा. पुन्हा हेच बी प्यारलं, त्याने तेच बी प्यारलं. आता हा जो गावरानवाला होता याचा नियम होतो होम हवन करून दरवर्षी करायचं. याला पुन्हा 100 पोती ज्वारी झाली. पुढच्या वर्षी याला झाली 50 पोती ज्वारी हायब्रिडवाल्याला. तिसऱ्या वर्षी याला 100 पोती, त्याला 10 पोती. चौथ्या वर्षी पिकच आलं नाही. कारण का तर ही जी
ईश्वर निर्मिती छंद आणि स्वराची यज्ञाची जी प्रक्रिया आहे ती त्या जवारीवरती केली नाही किंवा हो लागू पडली नाही हायब्रिडमध्ये. तशा प्रकारचे मानव समाज आहे. मानव समाज जो आहे चांगला प्युअर, त्याचा वंश कायम जसा आहे तसा वाढत राहतो. आणि बाकीचे आडम थोडंसं वाकडं तिकडे आहे, त्याचा वंश खात्री जाता येत नाही. ज्याचा वंश पारंपरिक भक्ती मार्गातला आहे त्यांच्या वंश परंपरेत बुद्धिमान प्रजा निर्माण होते. ज्यांच्या वंशामध्ये देवधर्मच नाही, नुसत्या गप्पा आहेत वाकड्या तिकड्या, त्यांना वंशामध्ये मंद बुद्धीची किंवा साधारण बुद्धीची माणसं जन्म येतात. असा इथे या ठिकाणी त्या जवळच्या सिद्धांतावरून सिद्धांत कळतो. त्याप्रमाणे या ठिकाणी सामर्थ्य, शक्ती, अग्नी आपल्याला पीक देतो. अशा दृष्टीने सगळं चालतं. आता काही माणसं आजारी असतात, त्याला गुणच येत नाही औषध पाणी खाऊन. कारण पंचमहाभूत जी आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही जी भूत आहे पंचमहाभूत आपल्या शरीरात बिघडली आणि त्याच्याकरता औषध पाणी जरी दिलं तर या वर दिलं तर औषध पाणी मूळ जे पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, ही जी अतिसूक्ष्म अवस्था आहे ती अवस्था विज्ञान करू शकत नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे विज्ञान निर्माण करू शकत नाही. हे धर्म निर्माण करू शकतो. वैदिक धर्म, सनातन धर्म निर्माण करू शकतो. आणि त्यामुळे प्रजा व उत्तम प्रकारची तयार होते. अशा दृष्टीने सगळं यज्ञ नावाचे पूजेच्या घरात आहे, त्याच्या घरामध्ये अल्फा किरण, त्या व्यक्तीमध्ये कुंडली जागृती, नंतर पवमान सोमा देवता, अक्षण धारक जीवाणूच्या त्या वंशात शरीरामध्ये राहतात त्या व्यक्तीच्या, आणि त्याला कायम सुख, शांती, समाधान, नवीन ज्ञान प्राप्त होतं. पण जे माणसं यज्ञ करीत नाही, अग्निहोत्र करीत नाहीत, त्यांना आजार सोडत नाही. आणि दुसरा मुद्दा, त्यांच्या शरीरामध्ये ज्ञानाने बॅट्या किरण येतात आणि कली, अक्षण रहित जीवाणू येतात आणि त्यामुळं शरीर कुरतडून पोखरून खराब होतं. म्हणजे अणुबांबचं लढाई त्याच्या शरीरात सुरू होती. तर आता आपल्या शरीरामध्ये अणुबॉम्बची लढाई सुरू आहे का बंद हे आपण पाहू शकतो. आपल्याला झाली 6 कार्डिगामची बटणं आहेत. ती 6 बटणं 6 mm ते 10 mm जर असतील तर आपल्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचं अणुबॉम्बचे गॅमा आणि बॅटा किरणाचा वाईट परिणाम होणार नाही. कारण आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण आहे. त्यामुळे रजो, पेशी, रक्त, शरीरातले अवयव हे सगळे जसे तसे ताजे तावून काम करतात वसंतृसारखे. आणि याच्या शरीरामध्ये हे नसल्यामुळे ते नाश पावतं शरीर. निरनिराळ्या प्रकारचे आजार होतात रोज. एक व्यक्ती होती, तिला झाला आजार. त्यांना मी सांगितलं, बाबा तुम्ही शाकाहारी राहा, तुम्हाला आजार लोक बरं वाटेल. पण तो जो पेशंट होता तो मांसाहार करायचा सतत. मग त्याच्या शरीरामध्ये मांसाहारात जास्त नाही, त्यामुळे त्या शरीरामध्ये अल्फा किरण प्रगट होत नव्हती. गॅमा बॅटा किरण अक्षण रहित जीवाणू तयार व्हायचे. त्यामुळे रोज नवा आजार. डॉक्टर वैतकून गेले, आम्ही वैतकून गेलो. मी डॉक्टर आमची मेट झाली. म्हणलं महाराज ह्या मांसाहार करतो, जर मांसाहार पण झाला तर हा नीट होईल, कारण याच्या शरीरात जास्त मांसाहार नाही. शाकाहारीतून जास्त मिळतं. मकाची भाकरी द्या, कांदा द्या, शेंगदाणे द्या, सुरण द्या, वाटाणा द्या, हरभरे द्या, काही फळं द्या. मग त्याला ते खायचं बंद केलं आणि मग अशी ट्रीटमेंट चालू केली. एक 7-8 दिवसामध्ये
त्याचे जे रोगाचे रोजचे नियम होते ते पण नष्ट झाले, कारण त्या शरीरामध्ये अल्फकिरण वाढले. तेव्हा त्या पेशीच्या दुष्ट जे काय होते शरीरात येणारे गॅमा बॅटा वाईट किरण अणुबॉम्ब ते बंद झाले. आणि व्होल्टेज नंबर 6 पॉझिटिव्ह 6 ते 10 आजार बरा झाला. पूर्वी 3 वर होत, 6 वर आले, बरं वाटलं. कशामुळं? तर अग्नी यज्ञ होम हवनाच्या साधने माध्यमातून हे गोष्टी मिळतात. यज्ञाच्या माध्यमातून होम हवनातून गोष्टी मिळतात. शब्दस्पर्श रूपांतर रस आणि गंध हे अतिशय सूक्ष्म पंचमहाभूत आहेत. तन्मात्रा त्या फक्त यज्ञातून आणि छंद आणि स्वराच्या मंत्रातून, गायत्री मंत्रातून आपला प्रवृत्त होत नाही. पृथ्वी आप तेज वायू आकाश ही जी तत्व आहेत ही विज्ञान तत्व आहेत. याला डॉक्टरी औषध पाण्याने गुण येतो, पण याच्या पलीकडे जे तीच तत्व पण अति सूक्ष्म आहे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे अति सूक्ष्म तत्व आहेत. ती यज्ञातून शरीरात तयार होतात आणि मग ते पुन्हा पृथ्वी आप तेज वायू आकाश असे अदृश्यातून दृश्य होतात. आणि दृश्य झाल्यानंतर मग शरीरातले सगळे आजार बरे होतात, भौतिक सुख मिळतं, दैविक साक्षात्कार होतो, आध्यात्मिक ज्ञान होतं. सत्य काय, ब्रह्मसत्यम जगत मिथ्या असे ज्ञान प्राप्त होतं. त्याच्याकरता यज्ञ नारायण काय यज्ञाची पूजा करणारी माणसं आहेत, साधू ऋषी ऋत्विज साधू संत, तर त्यांना त्यांच्या जे शरीरामध्ये यज्ञ करणारी जी मंडळी आहे, यज्ञाला येणारी शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे किती सूक्ष्म आहेत. आणि आपले जे पंचमहाभूत कमीत कमी किती स्थूल सूक्ष्म आहेत. आपला केस आहे ना, या केसाच्या आकार जेवढे आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश म्हणजे बीजाणू कणाचे ह्या अशा आकारामध्ये विज्ञान दृष्ट्या आहेत सगुण स्वरूप. पण निर्गुण स्वरूपी जे आहे शब्द स्पर्श रूप रस गंध, एका केसाची 1 कोटी भाग करायची आणि त्या एका कोटी भागातला एक बीजाणू कण घ्यायचा. तो बीजाणू कण म्हणजे जीव इतक्या सूक्ष्म अवस्थेमध्ये पृथ्वी आप तेज वायू पंचमहाभूत आपल्या शरीरात आहेत. यज्ञातून हे मिळतात, ही विज्ञानातून मिळत नाहीत. म्हणून कायम आजारी असणारी जी माणसं आहेत त्याने सतत अग्निहोत्र केलं पाहिजे. कापडाची वडी तिळ ठेवून पेटवायचे, मंत्र म्हणायचा किंवा भांडं आणून त्याच्यामध्ये ते व्यवस्थित पद्धतशीर पदार्थ सोडून होम अग्निहोत्र घरी करायचं. किंवा ज्या ठिकाणी समजा कलगीदत्त मंदिरात हा यज्ञ 1945 सालापासून चालू इथे येऊन बसायचं, इथं होम करायचं, तुम्हाला फायदा मिळून जाईल. कारण का सूक्ष्म तत्व अतिशय सूक्ष्म, डोळ्याचे, कानाचे, नाकाचे, हृदयाचे जे अवयव आहेत सगळी हाडासहित हे सगळे जी तत्व आहे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ही तत्व सगळी जी आहेत ती एका केसाचे 1 कोटी भाग करून त्यातला एक कण म्हणजे जीवाणू कण, जीव इतके सूक्ष्म आहेत. आणि हे सूक्ष्म तत्व विज्ञान तयार करू शकत नाही किंवा यांची निर्मिती पण करू शकत नाही. जी निर्मिती झालेली आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश, केस जो आहे केसाच्या आकारे जे आहेत पंचमहाभूत त्याच्यावरती विज्ञान उच्चार करून उपचार करू शकतं. म्हणजे आपल्याला अतिसूक्ष्म मिळवायचं असेल तर अग्निहोत्र यज्ञ नारायण यज्ञाची पूजा करावं लागते. कारण यज्ञ हा देव आहे 2 मुखाचा 7 जिभेचा. त्याच्यामध्ये गाठ उष्णिक छंद उष्ण गाठ छंद षडजा स्वर, उष्णिक छंद वृषभ स्वर, अनुष्ठुप छंद गांधार स्वर, बृहच्छंद मानधन स्वर, पंक्तिछंद पंचम स्वर, त्रिष्टुप दैव स्वर, जगदीशन निषाद स्वर. अशा दृष्टीने हे जे छंद आहेत हे यज्ञनाची पूजा केल्यानंतर
मानवी जीवाला सुख समाधान देतात. आता आपल्या मेंदूमध्ये 10,000 कोटी जीवपेशी आहेत. ह्या जीवपेशी आपण मोजतो कधी? ज्यावेळेस ह्या पेशी केसासारख्या अवस्थेत येतात तेव्हा मोजू. पण याचे जेव्हा आपण एका केसाचे 1,000 कोटी भाग करून पाहू तर ह्या पेशी आपल्याला मिळवून देता येत नाही का? मिळू शकत नाहीत. तो यज्ञामधून ह्या ज्या पेशी आहेत मेंदूतल्या 10,000 कोटीच्या, त्या यज्ञाच्या वायूंनी शरीरामध्ये वायू शिरतो आणि तो अतिशय सूक्ष्म गतीने मेंदूत सर्व शरीराच्या अवयवात फिरतो. अल्फा किरण फिरतात. पवमान सोमा जो आहे अमृत, ज्यांना देव परमात्मा, तो शरीरात फिरतो. त्याची शक्ती फिरते आणि मग आपल्या शरीरातले आजार पूर्ण बरे होतात. आधी भौतिक दैविक आध्यात्मिक सुख मिळतं तसं मिळू शकत नाही. आध्यात्मिक सुख देव सुख मिळवायचं म्हणजे आपला यज्ञ केलाच पाहिजे. कारण देवांची जे अवस्था आहे, देवकण जे आहेत, बीजाणुकण देवांचे, ते एका केसाचे 1,000 कोटी इतके सूक्ष्म आहेत. आणि त्या सूक्ष्म अवस्था जो आपण होम हवन करू तेव्हा तो देव आपल्या पुढे येऊन प्रयोग होतो. तो जाणतो पवमान सोमा. नंतर मधु छंद ऋषी, पवन देवता, गाय छंद, षडजा स्वरा. तर गाय छंद आणि स्वर जो आहे तो एका केसाचे 1,000 कोटी भाग इतके सूक्ष्म अवस्थेत ते छंद आहेत आणि स्वर आहेत. शेंगदाण्याच्या टरफळासारखे बारीक पेशी तयार होते. मग त्या पेशीमध्ये इंद्रियांचे घटक जे आहेत ते त्याच्यामध्ये येतात आणि मग ते त्यांची वाढ होते यज्ञामधून आणि मग नवीन 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 शरीर नवीन बनतं. शरीरातले जे घटक आहेत ते नवीन तयार होतं. म्हणजे यज्ञ करणं आवश्यक आहे. यज्ञामध्ये तूप, हवन, नंतर त्याच्यात जे काही समेधा ज्या त्या पाळावं लागतात. त्या सगळ्या केल्यानंतर आपल्याला जीवनात सुख शांती मिळते. आता हा यज्ञ जो आहे तो पिंपळाच्या झाडाच्या सगळ्या लाकडामध्ये, पिंपळाच्या झाडाच्या लाकडामध्ये आजची सूक्ष्म अवस्था म्हणजे झोपलेला असतो. पण जेव्हा आपण घासू लाकूड अरण्य तयार करू, तुळचा तयार करू आणि गरगर फिरू तेव्हा त्याच्या ठेणग्या पडायच्यात आणि त्यातून इस्तो तयार होतो, अग्नी प्रकट होतो. म्हणजे काही नाही, कण सुद्धा नाही, म्हणजे जीवाणू कण सुद्धा नाही. नक्कीच बघा माझ्या किती इथं जीवाणू कण सुद्धा नाही, जीव सुद्धा नाही. पण घर्षण झाल्यानंतर या ठिकाणी बीजाणू कण तयार होतो आणि बीजाणू कण झाल्यानंतर त्या बीजाणू कणाचं स्थूल कण तयार होतो आणि मग शरीर पुन्हा नवं बनतं. शरीर आतडी इंद्रिय नवे तयार होतात. हे सगळे वेदातली विद्या आहे. ज्या ठिकाणी यज्ञ चालतो त्याचा वय मला 28 वर्ष सांगितलेलं आहे. 25 वर्ष यज्ञ, 12 वर्ष यज्ञ चालला तर 25% फायदा, 24 वर्ष चालला तर 50% फायदा, म्हणजे 36 वर्ष चालला तर 75% फायदा आणि 28 वर्ष चालला तर 100% फायदा त्या यज्ञापासून समाजाला मिळतो. इतकं महत्त्वाचं यज्ञपूजा आहे. ती पूजा सर्व समाजाने केली पाहिजे. आपलं घर सनातन विश्ववैदिक धर्माचं जतन झालं पाहिजे. आपला देवदेवता आपल्याकडे सगळ्या आल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने यज्ञ महत्त्वाचा आहे. ओम यज्ञाचं देवस्थान धर्मानी प्रथमान संते हेन महिमावर साध्य संती देवा असं पुरुष सूक्ताला सरश्वरला सांगितलं आहे. त्याचं कारण असं आहे की यज्ञकर्ते जे होते ते स्वर्गात जाऊन पोचले, त्यांना दिव्य शरीर प्राप्त झालं आणि यज्ञातून दिव्य शरीर प्राप्त होते. गोष्ट खरी का खोटी हो? दिव्य शरीर प्राप्त झाल्याशिवाय आपलं कार्य होत नाही. आता आपल्या भुईमुगाच्या शेंगेकडे परत वळू. भुईमुगाच्या शेंगेच्या पुढे जर पडता कण येतो पांढरा
छंद आणि स्वराचं कवच तयार होतं, त्याच्यामध्ये द्रव येतो, त्याचं शेंगदाणा तयार होतो. म्हणजे त्याच्या शेंगदाणा तयार होतो छंद आणि स्वराने. नुसतं आतापर्यंत असं वस्तू असं शेंगदाणा आला पण तो कवचच नाही, असं उदाहरण अजूनपर्यंत समज आलेलं नाही. छंद आणि स्वरच हे वेदांची विद्येचं रहस्य आहे. आणि विज्ञानामध्ये स्वर आणि छंदांना विचारताना प्रयोग केले जातात. बिगर टरफळाचे शेंगदाणे तयार करण्याचा प्रयोग चालतो, पण तो सक्सेस अजून झाला का नाही शंका आहे. आणि टरफळ आलेला शेंगदाणा जो आहे वैयक्तिक धर्माचा, तो जसा हजारो पिढ्या आतापर्यंत चालला पुढं चालणार आहे, त्याचं नष्ट होणार नाही. म्हणजे छंद आणि स्वराची रचना आहे, ती रचना जशी तशी आहे, ती यज्ञातून तयार होती. आपण मंत्र म्हणायला दैवी संपत्तीचे की ती यज्ञातून तयार होते, त्याचा आपला फायदा मिळतो, सुख शांती मिळते, आनंद मिळतो, जीवन सुरक्षित होते. म्हणजे असे सगळं प्रात्यक्षिक आहे. मग आता आपल्या शहरामध्ये जे आपण यज्ञ पूजा करतो, आपला फायदा काय आहे? झाला का नाही त्यापासून पाहू ना आपण. अंधश्रद्धा नको. आज तुमचा यज्ञ सुरू केला तेव्हा किती होता? कधी 3 होता, कायचे 4 होता, कायचं आधी कोणी होतं, काय निगेटिव्ह होतं. मग आता पुन्हा तुम्ही 3 महिन्यासारखं होम हवन करताय. मग आता तुम्ही पुन्हा परत काळडीगाम काढून दाखवा, काढा. तर सगळे काळडीगाम 6 नवजबटनं 6 MM ते 10 MM तेव्हा ही सेवन म्हणजे वेद छंद काळडीग्राम हे 7 तत्व परिपूर्ण विकसित झालेलं आहे. आपल्या शहरामध्ये सर्व घटक पूर्ण आलेले आहेत. छंद पूर्ण व्यवस्थित आपल्या शहरात उमटलेले आहेत. आता आपल्या जीवनाला काही धोका नाही. शहरामध्ये अल्फाकिरण आहेत, गॅमा बेटा आणि काही येणार नाहीत. असं कारण आहे की आपला जो मेंदू आहे, हे मेंदूचे तुकडे तुकडे झालेले असतात कधी कधी, आणि तो फुटतो, तुकडे होतात. वय वाढत स्मरणशक्ती कमी होते, सुचत नाही काही. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की आपले जे जीवपेशी मेंदूत आहेत, त्या जीवपेशी क्षीण म्हणजे जीर्ण व्हायला लागतात, कमकुवत व्हायला लागतात, आणि ताकद कमी होते. आता समजा आपण मातीची वीट केली आणि एक सिमेंटची वीट बनवली, तर कोणती जागेवर टिकन हा प्रश्न आहे. मातीची वीट थोडंसं फुटून जाईल, सिमेंटची राहील. तशा प्रकारचं आपले जे जीवपेशी मेंदू आहे, त्या मेंदूमध्ये ज्या पेशी आहेत 10,000 कोटी, 36,000 केंद्र, प्रत्येकाला एक 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 तंतू, त्या तंतू अनेक तंतू, अशा दृष्टीने आपल्या मेंदूची रचना आहे. आणि ते तुटल्या जाते, रेषा तुटतात. त्यामुळं मेंदूला बंडल ऑफ ब्रेन्स या नावाचा आजार होतो. एकमेकांना असे चिकटतात मेंदूला गाठी, पेशी, रेषा, मज्जातंतू, आणि तो मेंदू गुंतवतो. ते स्वर्ण विज्ञानाला जमत नाही. मग याच्याकरता जर तुम्ही साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा खाल्ला सतत, तर तुमच्या मेंदूमध्ये जे काय म्हणजे गुंतागुंत आहे, एकमेकांना जे मज्जातंतू धागे चिकटतात, खोलटेल ते चिकटणार नाहीत. मेंदू तुकडे झालेले मेंदू नवा तयार होणार, पुन्हा आपलं जीवन सुरक्षित. पण त्याच्याकरता तुम्हाला जगती छंदिशाद स्वर 72 अक्षर मंत्र म्हणावं लागेल. गायत्री 24 अक्षर. जेव्हा 3 वेळा आपण गायत्री मंत्र म्हणू तेव्हा 72 अक्षर मंत्र तयार होऊन त्या सगळ्यांना ते तयार होऊ शकतात. आणि मग हे सगळं व्यवस्थित पुन्हा त्या पेशीला छंद आणि स्वराने पुन्हा आकार येतो. पेशी तयार होते म्हणजे छंद आणि स्वराशिवाय होत नाही. रक्ताची कॉपी तयार होते म्हणजे छंद आणि स्वराशिवाय होत नाही. काकडीचा बी छंद आणि स्वराशिवाय काकडी बी तयार होत नाही. छंद आणि स्वर जर काकडीच्या बियाच्या वर आला नाही
तर काकडीच्या बियावरती जे पाणी आहे ते पाणी राहत नाही, नष्ट होत. म्हणून काकडीच्या बीमध्ये त्या चौकोन पाणी आहे, द्रव आहे, आणि त्या द्रवावरती छंद आणि स्वराचं आवरण आहे. तशी आपली पेशी जी आहे रक्तातली, ती सुरक्षित ठेवण्याचं काम, मेंदूमधलं सुरक्षित राहण्याचं काम. आता अलीकडं मस्तिष्क आजार या नावाच्या जगात खूप आजार झाले. त्याच्यामुळं मानवाला हे आजार फार छळणार आहेत. प्रत्येकाला हा आजार झोंबणार म्हणजे झोंबणारच. तो झोंबू नाही, तसं होऊ नये म्हणून वेदाची विद्या आहे, तिचा आपण उपयोग करणार आहोत. म्हणजे वेद मंत्र म्हणजे ऋषी देवता छंद आणि स्वर या मंत्राचा सतत गायत्री जप करणारा पाहिजे. त्याच्यानंतर त्याने सोमरस प्यायला पाहिजे, ऊसाचा रस, नारळ पाणी, आमरस, फळांचा रस हे प्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याने साबुदाणा, शेंगदाणे आणि राजगिरा यांचं सतत सेवन केलं पाहिजे. म्हणजे मेंदूचे जे तुकडे तुकड्या झालेत, ठिगळ झालेत, केंद्रबंद पडलेत, केंद्र बधीर झालेत किंवा उद्धव झालेत, ती परत जशी तशी मेंदू तयार होतात. ती भगवंताची लीला आहे. म्हणून गायत्री मंत्र नित्यनेमाने जपला पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला येत नसेल तर दुसऱ्याकडून ऐकून घ्या, सुख मिळवा. ओम श्री अमृत मंथनेश्वर कलकत्ता महाराज की जय. वेद स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. आतृषी की जय. वंशा माता की जय. ब्रह्मश्री आतृषी की जय. सती महासती वंशा माता की जय. सूर्यदेव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय हो. हरि ओम दत्त. ओम शांती शांती. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे, वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.